राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही एकत्र येण्यावर सकारात्मक भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याबाबत नागपुरातील मनसैनिक आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांची काय भावना आहे जाणून घेऊया। विशाल भाऊ, तुम्ही मनसेचे नेते आहात, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर काय वाटतं? आले तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील जो महाराष्ट्र आणि त्यांनी बघितलेलं जो स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठीसाठी आज लढा चालू आहे त्या लढ्यासाठी दोन बंधू पहिले तर एकत्र येणं गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीने 2 वर्षापासून महाराष्ट्रातील मराठी जनतेवर अन्याय होत आहे तो अन्याय बाजूला करण्याकरता हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे। विक्रम, तू ठाकरे गटाचा नेता आहे, तुला काय वाटतं? मला तर हेच वाटतं की आपल्या माध्यमातून आज सकाळी बातमी बघितली, राजसाहेबांचा इंटरव्ह्यू पाहिला तर एकदम आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी जनतेच्या हितासाठी संपूर्ण आपल्या मराठीवरती जे आता आक्रमण चालू आहे ते हे आक्रमण कुठेतरी बाजू करण्यासाठी या दोन शक्तींनी एकत्र येण्याची संपूर्ण गरज आहे। माननीय उद्धव साहेबांनी, माननीय राजसाहेबांनी ही जी भूमिका घेतलेली आहे आता ती कुठेतरी व्यवस्थितपणे जुळून आणली पाहिजे। नाही तर मग याच्यात काय होतं, आता परत ज्यांना वाटते की हे दोघं एकत्र नको यायला, असे भरपूरशे लोकांनी आता आपले डोके फिरवणं सुरू केलेलं आहे की हे दोन भाऊ एकत्र नको यायला, कारण हे दोन एकत्र आले तर मग आपला सुपडा साफ आहे। फायदा मनसैनिकांचा फायदा होईल का? मनसैनिकांना अपेक्षित यश मिळत नाही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात। महाराष्ट्राच्या जनतेकरता तर जे साहेब राजसाहेब मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व मनसे सैनिकांना मान्य राहील। म्हणून फायदा आणि तोटा हा तो मनसे बघत नाही कधी। तुम्हाला काय वाटतं? नाही, अतिशय चांगली बातमी आहे, आपल्या माध्यमातून आम्हाला कळलं। पण आता हे जे दोन भाऊ एकत्र आले तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो आनंद आहे तो मराठी जनांना नक्कीच होणार आहे। आणि हिंदुत्व ही आपलं जे आहे म्हणजे हे वेगळे हिंदुत्व नाही जे बाकीचे पक्ष वापरतात, फक्त एक बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे तेही अजून मोठ्या प्रमाणात देशात पाय पसरतील, म्हणजे आम्ही हिंदुत्व वाढतील असं आम्हाला वाटते। दोन्ही भाऊ एकत्र आले सत्तेत येऊ शकेल असं वाटतं? स्थिती आहे आता? बिलकुल, दोघं भाऊ जर एकत्र येणार महाराष्ट्रात सगळ्यासाठी चांगलंच राहणार, सत्तेमध्ये बसणार, 100% बसणार दोघे जण। सगळेजण म्हणत आहेत की ठाकरे गटाचे मनसेचे एकत्र यायला पाहिजे, तुम्हालाही वाटते, पण ते एकत्र येऊन कुठे महाविकास आघाडीत येणार की दोघा भावांनी वेगळं काहीतरी स्थापन करावं? महाराष्ट्रामध्ये मराठी विस्कळीत झालेली जी मराठी जनता आहे ती एकत्र आणण्याची ताकद फक्त दोन ठाकरे बंधूंमध्येच आहे। दोघं जर का एकत्र आले तर निश्चित महाराष्ट्रावरती सत्ता ही शिवसेनेची येईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील। दोघंही युतीमध्येच राहतील, दोन्ही पक्ष काही एकत्र यायचे विचार करणार नाहीत। पण हे दोन पक्ष एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राचा इतिहास आहे की एखाद्या मराठी कुटुंबातलं भांडण त्यामुळे बाहेरच्यांचा जास्त फायदा झालेला आहे। त्यामुळे त्याच पद्धतीने ठाकरे बंधूंच्या कुटुंबातील भांडण जर त्यांनी आपसात निपटवलं तर दिलेली टाळी आणि दिलेलं हस्तांदोलन हे महाराष्ट्राच्या हिताचं राहील। शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला दोघांनाही, दोन्ही भाऊ एकत्र आले तर तुमच्या मनात काय आहे की कोणी नेतृत्व करायला पाहिजे? नाही, वेगळे पक्ष, दोन्ही पक्षाचे दोन्ही अध्यक्ष वेगळे आहेत तर त्यांचं पक्षाचं नेतृत्व ते दोघंही करतील। मातोश्रीतनंच राजसाहेब बाहेर गेलेले आहे आणि मातोश्रीच्या तालमीत, बाळासाहेबांच्या तालमीत राजसाहेब आणि उद्धव साहेब बनलेले आहे। तर मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राचं नेतृत्व हे मातोश्रीनीच करावं। नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व आतापर्यंत ज्या पद्धतीने आतापर्यंत घडलेलं असेल आणि एकटं चालून जो व्यक्ती आज पक्ष स्थापन केल्यानंतर एकटं महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर एकट्या माणसाने आज पक्ष ज्या पद्धतीने सांभाळलेला आहे तोच माणूस महाराष्ट्र नेतृत्व करू शकतो। नेतृत्व कोण करणार हा नंतरचा प्रश्न आहे। शिवसैनिक आणि मनसैनिक आपापल्या भावना व्यक्त करत आहे, परंतु सगळ्यांच्या भावना आहे की दोन्ही भावांनी, ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं, हीच भावना नागपुरातील मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।